Hello and welcome back. From this lecture, we are going to start the syllabus from the next semester. Okay, so from this semester, we are going to study again the paper number 4. Last semester मध्ये आपण paper number 3 बघितला होता. So similarly, in this semester also, we are going to study the paper number 4. In that paper, there are two sections, and each section has two units. Section 1 and section 2, out of which I am going to start the section number 2, and in that I am going to start the unit number 2. So here I will be explaining the unit number 2, immunology, semester 4, paper number 4. In that there are two sections. In that section 2, unit number 2, that is immunology, that I will be discussing in this lecture as well as in the upcoming lectures. सो आता आपण काय करणार आहे, युनिट नंबर 2 इम्युनॉलॉजी हा स्टार्ट करणार आहे. या सेक्शनमध्ये दोन युनिट्स आहेत. पहिला जो युनिट आहे दॅट इज मेडिकल मायक्रोबायोलॉजी अँड सेकंड युनिट जो आहे दॅट इज इम्युनॉलॉजी. सो आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू स्टार्ट दिस युनिट दॅट इज इम्युनॉलॉजी फ्रॉम दिस सेमिस्टर. नाउ व्हॉट इज इम्युनॉलॉजी? इम्युनॉलॉजी म्हणजे काय? इट इज अन ब्रांच ऑफ बायोलॉजी विच deals with the study of immune system. कारण प्रत्येक ॲनिमलमध्ये एव्हरी ह्युमन बिंग हॅज अ पर्टिक्युलर प्रोटेक्टिव्ह सिस्टीम अँड दॅट प्रोटेक्टिव्ह सिस्टीम इज कॉल्ड ॲज इम्युनिटी. प्रत्येकामध्ये एक इम्युनिटी असते. इम्युनिटी अगेन्स्ट पॅथोजन, इम्युनिटी अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इम्युनिटी अगेन्स्ट एनी टॉक्झिक सबस्टन्सेस. आणि या इम्युनिटीचा किंवा या प्रोटेक्टिव्ह प्रोसेसचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आणि त्या स्टडी करणाऱ्या ब्रांचला आपण काय म्हणतो, इम्युनॉलॉजी. सो इम्युनॉलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युनिटी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात की ज्यानुसार आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंट केलं जातं, किंवा जर इन्फेक्शन झालं तर त्याच्यापासून डिसीज होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सिस्टीम्स ऑपरेट होतात, वेगवेगळ्या प्रोसेसेस ऑपरेट होत असतात. या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत, या सेव्हरल प्रोसेसेसना आपण काय म्हणतो, इम्युनिटी. And these processes are responsible for defending body against infection, and that is called as immunity. Okay, so immunity means it is a group of processes or several processes by which the body defends itself against infections. आणि या इम्युनिटीचा स्टडी करणं म्हणजेच काय, तर इम्युनॉलॉजी. सो इम्युनॉलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट इज कन्सर्न विथ द इम्युनिटी. ओके. The word immunity, actually this word immunity, it is derived from the Latin word immunis. Latin word आहे immunis, आणि त्या immunisचा meaning काय, तर एक्झम्पशन. एक्झम्पशन म्हणजे सूट. ॲक्च्युली एक्झम्पशनचा इथं मिनिंग काय होतो, तर आपली बॉडी काय करते, इट गेट्स एक्झम्पशन अगेन्स्ट इन्फेक्शन. सो द टर्म इम्युनिटी इट इज यूज्ड ॲज अन एक्झम्पशन फ्रॉम डिसीजेस. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डिसीज होऊ नये किंवा डिसीजपासून आपल्याला जे मिळणारे एक्झम्पशन आहे, एक सूट असते, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इम्युनिटी. सो इम्युनिस मीन्स एक्झम्पशन, अँड दिस एक्झम्पशन मीन्स एक्झम्पशन फ्रॉम इन्फेक्शन ऑर डिसीज. सो द वर्ड इम्युनिटी इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड इम्युनिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की लॅटिन वर्ड इम्युनिसपासून इम्युनिटी हा वर्ड डिराइव्ह केला गेला, आणि त्याचा मिनिंग काय होतो, तर एक्झम्पशन हा मिनिंग होतो. नाउ व्हॉट मीन बाय इम्युनिटी? इथं आपण इम्युनिटी प्रत्येक वेळ हा वर्ड यूज करतो किंवा यूज करणार आहे आता इथून पुढच्या प्रत्येक लेक्चरमध्ये. पण इम्युनिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर इम्युनिटी वेगवेगळ्या आपण टर्म्समध्ये डिफाईन करू शकतो. साध्या टर्ममध्ये म्हटलं तर अ प्रोटेक्टिव्ह प्रोसेसेस इन द बॉडी और डिफेंडिंग प्रोसेसेस इन द बॉडी, यांना आपण काय म्हणू शकतो, इम्युनिटी. ज्या प्रोसेसेस और ग्रुप ऑफ प्रोसेसेस विच डिफेंड्स द बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शन or diseases that can be called as immunity. So आपण त्याला थोडंसं प्रिसाइज वेने डिफाईन करूया. इम्युनिटी म्हणजे काय, तर इट इज अन इनबॉर्न और ॲक्वायर्ड रेजिस्टन्स. आता इनबॉर्न आणि ॲक्वायर्डमध्ये डिफरन्स काय, तर जे जन्मापासून इम्युनिटी प्रेझेंट असते दॅट इज इनबॉर्न, आणि जी आपण म्हणजे बर्थ झाल्यानंतर वेगवेगळ्या पॅथोजनला एक्सपोज होतो, आणि एक्सपोज झाल्यानंतर जे आपल्याला इम्युनिटी डेव्हलप होते ती म्हणजे ॲक्वायर्ड आहे, की जी जन्मापासून असते. आपण एखाद्या पॅथोजनला एक्सपोज झाल्यानंतर आलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वायर्ड. म्हणजे ही ड्युरिंग लाईफ
मिळालेली इम्युनिटी असते और रेजिस्टन्स असते. सो ओव्हरऑल इम्युनिटी डिफाईन करायचं झालं तर कसं करू शकतो आपण? इनबॉर्न और ॲक्वायर्ड रेजिस्टन्स ऑफ अ लिव्हिंग बॉडी टू द इन्फेक्शन बाय फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम. जेव्हा एखादा फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण पॅथोजन म्हणतो तो आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करत असतो, तर त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट जे रेजिस्टन्स असतं, मग हे रेजिस्टन्स इनबॉर्न असू शकतं, जन्मापासून असू शकतं किंवा ॲक्वायर्ड असू शकतं. सो दिस इनबॉर्न और ॲक्वायर्ड रेजिस्टन्स अगेन्स्ट द फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम can be called as the immunity. Or there is another definition for immunity, and that is the state of resistance or insusceptibility. म्हणजे resistance exhibited by the host to toxic substances, microorganisms and foreign cells. म्हणजेच the total resistance shown by the host body to toxic substances, microorganisms and foreign body. सो जे काही पॅथोजन्स असतील, पॅथोजनचे प्रोडक्ट असतील, लाईक टॉक्झिक सबस्टन्सेस असतील किंवा एखादं कुठलाही फॉरेन सेल असेल, त्याच्या अगेन्स्ट जे काही रेजिस्टन्स असतं, दोन प्रकारचं असतं बघा, रेजिस्टन्स अँड सेन्सिटिव्हिटी. रेजिस्टन्स म्हणजे त्याला अपोज करणारा, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की ज्याच्या अगेन्स्ट ज्याच्यावर इफेक्ट होणार आहे. इनससेप्टिबिलिटी म्हणजे रेजिस्टन्स, ससेप्टिबिलिटी म्हणजे सेन्सिटिव्हिटी. So resistance or insusceptibility shown by the host to the toxic substances, foreign cells or microorganisms. So immunity can be defined in these two ways, that is inborn or acquired resistance of living body to foreign microorganisms, or the state of resistance or insusceptibility exhibited by the host to the toxic substances, microorganisms or foreign cells. Now आपण आता हा जो युनिट आहे, या युनिटमध्ये आपण सगळं स्टडी करणार आहे. म्हणजे जेवढं काय बेसिक इम्युनिटी किंवा बेसिक इम्युनॉलॉजी ते आपण आता सगळं स्टडी करणार आहे. आपण आता स्टार्ट कशापासून करतोय तर टाईप्स ऑफ इम्युनिटी स्टडी करणार. मग आपण त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असते, थर्ड लाईन ऑफ डिफेन्स असते, ते आपण सगळं स्टडी करणार. त्याच्यानंतर आपण पुढं अँटीजेन म्हणजे काय, अँटीजेनचे काय टाईप्स असतात, अँटीबॉडीज म्हणजे काय, अँटीबॉडीचे काय टाईप्स असतात, अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी वेगवेगळ्या थिअरीज असतात, त्या सगळ्या थिअरीज आपण स्टडी करणार आहे. इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय असतो, प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय, सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय, हे सगळं आपण या युनिटमध्ये स्टडी करणार आहे. आता आपण ॲक्च्युली स्टार्ट करतोय फ्रॉम द टाईप्स ऑफ इम्युनिटी. नाउ इम्युनिटी कॅन बी ऑफ टू टाईप्स, मेनली इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की इम्युनिटीचे मेन दोन टाईप्स असतात. पहिला जो टाईप आहे इनेट, यालाच आपण इनबॉर्न इम्युनिटी म्हणतो, आणि दुसरा जो टाईप आहे दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्डला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं पण म्हणतो. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तर इनेट इम्युनिटी म्हणजे काय, विच इज प्रेझेंट बाय बर्थ, जन्मापासून ही प्रेझेंट असलेली इम्युनिटी असते, याला आपण काय म्हणतो इनेट इम्युनिटी. म्हणजे याला कुठलाही तुम्ही पॅथोजनला एक्सपोज व्हायची गरज नाही, ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये फ्रॉम बर्थ जी इम्युनिटी प्रेझेंट आहे. असं नाही की तुम्ही पॅथोजनला एक्सपोज व्हा मग डेव्हलप होणार, नो. पण ॲक्वायर्ड इम्युनिटी कधी होते, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपण जेव्हा एखाद्या पॅथोजनला एक्सपोज होऊ आणि मग एक्सपोज झाल्यानंतर जी इम्युनिटी डेव्हलप होते त्याला काय म्हणतो आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, म्हणजे एक्झाम्पल सपोज साल्मोनेला टायफीला एखादा पर्सन एक्सपोज झाला आणि मग साल्मोनेला टायफीचं इन्फेक्शन झालं, टायफॉइड डिसीज झाला आणि मग त्यातून तो पर्सन क्युअर झालेला असतो. क्युअर झाल्यानंतर त्या पर्सनमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात, जी इम्युनिटी तयार होते की ज्या ऑलरेडी नव्हत्या त्याच्यामध्ये, इन्फेक्शन झाल्यानंतर डेव्हलप झाल्या, याला काय म्हणतो आपण ॲक्वायर्ड. म्हणजे हे लाईफच्या कुठल्या तरी स्टेजमध्ये डेव्हलप झालेले असतात, ॲक्वायर केलेले असतात, आणि ज्या ऑलरेडी बर्थपासून असतात त्याला काय म्हणतो आपण इनेट इम्युनिटी. सो इम्युनिटी इज ऑफ टू टाईप्स, इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. नाउ ॲक्वायर्ड इम्युनिटी इज अगेन ऑफ टू टाईप्स, नॅचरल इम्युनिटी अँड आर्टिफिशियल इम्युनिटी. नॅचरल अँड आर्टिफिशियल, आणि त्यालाच आपण 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे काय बघा, फर्स्ट नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी, सेकंड आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी, थर्ड नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी अँड फोर्थ आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. आपण हे सगळं स्टडी करणार विथ सुटेबल एक्झाम्पल्स. सो आता एवढं लक्षात ठेवा की ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप्स असतात. 2 टाईप म्हणण्यापेक्षा आपण एकूण तर 4 टाईप्समध्ये डिवाइड केलं आहे. नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी अँड आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. Okay, then
सो दिज आर द टाइप्स ऑफ इम्युनिटी आणि हे सगळे टाइप्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार. फर्स्ट लेट्स स्टार्ट विथ द इनेट इम्युनिटी. So innate immunity, as I already mentioned, it is the resistance to certain infection from birth. So जे इम्युनिटी किंवा जे प्रोटेक्शन आपल्या बॉडीमध्ये फ्रॉम बर्थ प्रेझेंट असतं दॅट इज कॉल्ड ॲज इनेट इम्युनिटी. म्हणजे मदरकडून प्लासेंटा जो असतो त्या प्लासेंटामधून IgG अँटीबॉडीज ट्रान्सफर झालेले असतात. म्हणजे एक्झाम्पल ड्युरिंग प्रेग्नन्सी जर मदरमध्ये एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन झालं असेल तर मदरमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज प्लासेंटामधून त्या बेबीमध्ये येत असतात. अशा अनेक अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये फ्रॉम बर्थ प्रेझेंट असतात. सो जे जन्मापासून इम्युनिटी प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज इनेट इम्युनिटी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द इम्युनिटी विच इज प्रेझेंट बाय बर्थ फ्रॉम बर्थ दॅट इज कॉल्ड ॲज इनेट इम्युनिटी विच इज ऑल्सो टर्म्ड ॲज नेटिव्ह इम्युनिटी ऑर इनबॉर्न इम्युनिटी. यालाच आपण नेटिव्ह किंवा इनबॉर्न इम्युनिटी म्हणतो. आता ही जी इनेट इम्युनिटी आहे ही स्पेसिफिक नसते, म्हणजे कुठल्याही स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट ऍक्ट होते अशी नाही, जनरल असते, ही नॉन स्पेसिफिक टाईपची असते. पण त्यात काही प्रमाणात आपल्याला स्पेसिफिसिटी सुद्धा बघायला मिळते. महत्वाचं काय की इथं प्रिव्हियस एक्सपोजर टू पॅथोजन इज नॉट रिक्वायर्ड किंवा त्यांच्या प्रोडक्टला तुम्ही एक्सपोज व्हायला पाहिजे असं नाही, ही ऑलरेडी प्रेझेंट असते. अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये तुम्ही एक्सपोज झाल्यानंतर मग तुम्ही क्युअर होता, क्युअर झाल्यानंतर मग तुमच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप झालेली असते. ओके, म्हणजे याचा अर्थ की आता एक्झाम्पल COVID-19 पेशंट जर असतील तर COVID-19 पेशंटमध्ये ऑलरेडी त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी नव्हती, पण जे पेशंट्स आहेत ते रिकवर झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप झालेल्या असतात आणि त्या इम्युनिटी त्या पेशंटमध्ये जवळजवळ 3 महिन्यापर्यंत असतात. म्हणजे 3 महिन्यापर्यंत त्याच्या बॉडीमध्ये इम्युनिटी असते अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर व्हायरस. म्हणजे ही लाईफमध्ये अक्वायर केलेली ही फ्रॉम बर्थ प्रेझेंट नसते. पण इनेट इम्युनिटीमध्ये इथं तर त्या अक्वायर्ड इम्युनिटीसाठी महत्त्वाचं काय की यू हॅव टू एक्सपोज युअर सेल्फ टू द पॅथोजन. पॅथोजनला एक्सपोज झाल्याशिवाय अक्वायर्ड इम्युनिटी येत नाही. पण इनेट इम्युनिटी तसं नाही आहे. प्रिव्हियस एक्सपोजर टू पॅथोजन इज नॉट रिक्वायर्ड. किंवा पॅथोजनचं प्रोडक्ट म्हणजे टॉक्झिन असेल, मेटाबॉलिक वेस्ट असेल, त्याला एक्सपोज व्हायची गरज नाही, ऑलरेडी ही इम्युनिटी प्रेझेंट असते. इनेट इम्युनिटीचे पुन्हा 2 टाइप्स असू शकतात. That is specific innate immunity and non-specific innate immunity. So innate immunity again may be of 2 types, specific and non-specific innate immunity. Specific म्हणजे काय तर immunity against specific pathogen. ओके, म्हणजे याचा अर्थ की इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर विब्रियो कॉलनी ऑर्गॅनिझम. त्याच ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट जी इम्युनिटी प्रेझेंट असते फ्रॉम बर्थ त्याला आपण काय म्हणतो स्पेसिफिक इनेट इम्युनिटी. म्हणजे स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट असलेली इनेट इम्युनिटी बाय बर्थ इम्युनिटी स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट. मग नॉन स्पेसिफिक इनेट इम्युनिटीचं मिनिंग काय असतं याच्या एक्झॅक्टली अपोजिट. नॉन स्पेसिफिक इनेट इम्युनिटी मीन्स इम्युनिटी अगेन्स्ट एनी जनरल पॅथोजन. असं नाही की एखाद्या टिपिकल पॅथोजनच्या अगेन्स्ट, असं नाही की फक्त विब्रियो कॉलरीच्या अगेन्स्ट, कुठल्याही पॅथोजनच्या अगेन्स्ट कॉमन अँटीबॉडीज यूज केले जातात त्याला आपण काय म्हणतो नॉन स्पेसिफिक इनेट इम्युनिटी. सो इनेट इम्युनिटी ही स्पेसिफिक पण असू शकते, नॉन स्पेसिफिक पण असू शकते. एखाद्या टिपिकल पॅथोजनच्या अगेन्स्ट ॲक्ट होऊ शकते किंवा कुठल्याही जनरल पॅथोजनच्या अगेन्स्ट ॲक्ट होऊ शकते. सो इनेट इम्युनिटीचे जनरली 2 टाईप्स आहेत. स्पेसिफिक इनेट इम्युनिटी म्हणजे काय तर इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन, अँड नॉन स्पेसिफिक इनेट immunity means immunity against any pathogen, any general pathogen. Okay, now this innate immunity can be further divided into several types. त्याचे पुन्हा काही टाइप्स आहेत innate immunityचे आणि ते टाइप्स आता आपण प्रत्येकी म्हणजे डिटेलमध्ये 1 by 1 स्टडी करणार आहे. ते टाइप्स म्हणजे काय बघा आता. स्पेसिस इम्युनिटी इज अ टाइप ऑफ innate immunity, racial immunity, individual immunity. Okay, so let's start with the types of innate immunity. First, species immunity. Simple concept, एकदम simple concept. Okay, आता तुम्हाला सांगतो मी species immunity मध्ये total resistance shown by all members of species to the pathogen. म्हणजे एक species आहे आणि त्या species मध्ये सगळेचे सगळे मेंबर्स आहेत ते एकसारखी इम्युनिटी दाखवतात to the particular pathogen. That is called as innate immunity. Species innate immunity किंवा species immunity म्हणजेच total resistance shown by
ऑल मेंबर्स ऑफ अ स्पेसिस, एक स्पेसिस आहे त्या स्पेसिसचे सगळेचे सगळे मेंबर्स सिमिलर रेजिस्टन्स दाखवतात टिपिकल पॅथोजनला. मी एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल बघा. ते इथं बघा ह्युमन बिईंग आहे, एक्झाम्पलमध्ये आपण ह्युमन बिईंग घेतो. ह्युमन बिईंग म्हणजे एक स्पेसिस झाली, ह्युमन म्हणजे एक स्पेसिस. आता या स्पेसिसमध्ये सगळे मेंबर्स प्लांट पॅथोजनला आणि मेनी ॲनिमल पॅथोजनला रेजिस्टन्स असतात. मेनी और रेजिस्टन्स शोन बाय ऑल द मेंबर्स ऑफ ह्युमन बिईंग. सगळे जे ह्युमन बिईंग एक स्पेसिस आहे त्या स्पेसिसमध्ये सगळेचे सगळे, म्हणजे आपल्यामध्ये प्लांट पॅथोजन कधी इन्फेक्शन कॉज करू शकत नाही. असं तुम्ही कधी ऐकलं की टोबॅको मोझाईक व्हायरसनं ह्युमन बिईंगमध्ये मोझाईक पॅटर्न डेव्हलप केला? नो, इम्पॉसिबल. दॅट इज रेजिस्टन्स शोन बाय ऑल मेंबर्स ऑफ ह्युमन बिईंग टू द प्लांट पॅथोजन्स. म्हणजे प्लांट पॅथोजनच्या अगेन्स्ट सगळेचे सगळे मेंबर्स काय दाखवतात? सिमिलर रेजिस्टन्स दाखवतात. सिमिलरली अनेक ॲनिमल पॅथोजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट सुद्धा काय करतात? तर ह्युमन बिईंग शोज सिमिलर रेजिस्टन्स. दिस इज रेफर्ड ॲज स्पेसिस इम्युनिटी. स्पेसिस इम्युनिटी मीन्स टोटल रेजिस्टन्स शोन बाय ऑल मेंबर्स ऑफ अ स्पेसिस टू द पॅथोजन. सगळ्यांना समजतं? हे एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. एका स्पेसिसमधले सगळे मेंबर्स जेव्हा सिमिलर रेजिस्टन्स दाखवतात पॅथोजनला, एखाद्या पॅथोजनला, तर त्याला आपण स्पेसिस इम्युनिटी म्हणतो. त्याचा दुसरा एक एक्झाम्पल आपल्याकडे अवेलेबल आहे, दॅट इज रॅट. ऑल मेंबर्स ऑफ रॅट आर रेजिस्टंट टू डिप्थेरिया. डिप्थेरिया हा एक डिसीज आहे. या डिप्थेरिया किंवा डिप्थेरियाचे टॉक्झिन आहे त्याच्या अगेन्स्ट सगळे मेंबर्स, ऑल मेंबर्स ऑफ रॅट स्पीसीज आर रेजिस्टन्स. व्हाईल पिग अँड ह्युमन बिईंग आर सेन्सिटिव्ह. म्हणजे त्या एका स्पेसिसमध्ये सगळे मेंबर कसे आहेत? रॅट या स्पेसिसमधले सगळे मेंबर रेजिस्टंट आहेत, पण पिग मधले सगळे मेंबर्स, ह्युमन मधले सगळे मेंबर्स कसे आहेत? तर सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एक टिपिकल स्पेसिस आणि त्यातले सगळे मेंबर जेव्हा सिमिलर रेजिस्टन्स दाखवतात त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिस रेजिस्ट or species immunity. Okay, so species immunity, it is immunity shown by all members of a species to the pathogen. म्हणजे रॅट मधले सगळे, रॅट या स्पेसिस मध्ये सगळे मेंबर्स रेजिस्टंट आहेत, पण याचा अर्थ असा आहे की बाकी सगळे स्पेसिस, सगळे पिग असतील, मॅन असेल, हे रेजिस्टंट असतील असं नाही. इथं पिग आणि ह्युमन बिईंग दे आर सेन्सिटिव्ह टू डिप्थेरिया. ओके, सो दिस इज स्पेसिस इम्युनिटी, टोटल रेजिस्टन्स शोन बाय ऑल मेंबर्स ऑफ अ स्पेसिस टू द पॅथोजन. Then second type, species immunity कशामुळे असते? तर इट इज ड्यू टू द फिजिकल अँड बायोलॉजिकल डिफरन्सेस बिटवीन टिश्यूज. सो इथं रॅट आहे, तर रॅट हा डिप्थेरियाला रेजिस्टंट आहे, किंवा रॅटमधले सगळे मेंबर्स कसे आहेत? रेजिस्टंट आहेत. पण ह्युमन बिईंग अँड पिग हे कसे सेन्सिटिव्ह आहेत? म्हणजे कशामुळं? तर इट इज बिकॉज ऑफ द फिजिकल अँड बायोकेमिकल डिफरन्सेस इन द टिश्यूज. द टिश्यूज ऑफ रॅट shows biochemical differences from the tissues of pigs and men. सो जे काही बायोकेमिकल फिजिकल डिफरन्सेस आहेत रॅट आणि पिग मधले, त्यांच्यामुळे हा डिफरन्स आहे कशामध्ये? तर रेजिस्टन्समध्ये. सो स्पेसिस इम्युनिटी, दिस इज मेनली ड्यू टू द फिजिकल अँड बायोकेमिकल डिफरन्सेस बिटवीन टिश्यूज ऑफ डिफरंट ॲनिमल्स ऑर डिफरंट स्पेसिस. आणि त्यांच्यामुळे काय असतं की स्पेसिस इम्युनिटी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एकाच स्पेसिसमधले सगळे मेंबर्स रेजिस्टंट दाखवतात, पण बाकी सगळ्या स्पेसिसमधले कसे असू शकतात? तर सेन्सिटिव्ह असू शकतात. देन सेकंड टाइप, दॅट इज रेशियल इम्युनिटी. ओके, रेशियल इम्युनिटी. रेशियल इम्युनिटी मीन्स इट इज अ रेशियल डिफरन्स इन रेजिस्टन्स टू द इन्फेक्शन बाय द मेंबर्स ऑफ सेम स्पेसिस. म्हणजे तर एक स्पेसिस आहे, ओके, या स्पेसिसमधले जे टू रेसेस आहेत. आता टू रेसेस म्हणजे सांगतो मी तुम्हाला, एक्झाम्पल सांगतो की ह्युमन बिईंग आहे, ओके, ह्युमन बिईंग. आता ह्युमन बिईंग जॉग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड आहे, ओके. आता जॉग्राफिकली मी ही एक ह्युमन बिईंगची एक जमात म्हणूया आपण, आणि ही दुसरी जमात आहे, ओके. आणि हा जॉग्राफिकल बॅरियर या दोन्हीच्या मध्ये. म्हणजे आपण असं म्हणूया की इथं सपोज दिस इज अन आफ्रिका अँड दिस इज युरोपियन, युरोप आणि आफ्रिका. सो फर्स्ट वन इज आफ्रिका, सेकंड इज युरोप. आफ्रिकामध्ये मोस्टली आपल्याला काय बघायला मिळतं? वी कॅन फाइंड ब्लॅक पीपल, ब्लॅक ह्युमन बिईंग, त्यांना आपण निग्रोज म्हणतो. आणि इकडे युरोपियनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? मोस्टली तर व्हाईट, ओके, व्हाईट्स म्हणजे जे आपण व्हाईट पीपल म्हणतो. सो आता हे दोन्ही पण ह्युमन बिईंग आहे, सेम स्पेसिस आहे,
पण या दोन स्पेसिस जॉग्राफिकल बॅरियरमध्ये काय झालं, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे किंवा डिफरन्शिएट झाले, वेगवेगळ्या प्लेसेसला काय झालं, डिफरन्शिएट झालेले आहेत. यांना आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज रेस और दिस इज कॉल्ड ॲज रेशियल डिफरन्सेस. रेशियल डिफरन्सेस मीन्स differences in same species due to geographical barrier, geographical distribution. सगळ्यांना समजते हे? ओके, याला म्हणायचं रेशियल डिफरन्सेस. सो आता रेशियल इम्युनिटी म्हणजे काय, तर रेशियल इम्युनिटी मीन्स रेशियल डिफरन्सेस इन रेजिस्टन्स, सॉरी, इट मीन्स रेशियल डिफरन्सेस इन रेजिस्टन्स टू इन्फेक्शन बाय द मेंबर्स ऑफ सेम स्पेसिस. म्हणजे काय बघूया आता आपण, सुटेबल एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. ओके, इथं बघा, इन USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इन USA निग्रोज आर मोर सेन्सिटिव्ह टू ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जो ट्युबरक्युलोसिस नावाचा डिसीज कॉज करतो, या डिसीजला निग्रोज ब्लॅक पीपल आर मोर सेन्सिटिव्ह ॲज कम्पेअर्ड टू व्हाईट्स. म्हणजे एकच स्पीसीज आहे कुठली, ह्युमन बिंग, पण त्यांच्यामध्ये काय तर रेशियल डिफरन्सेस आहेत. सो रेशियल डिफरन्सेस इन रेजिस्टन्स, निग्रोज आर सेन्सिटिव्ह टू tuberculosis as compared to the whites. Okay, so this is called as a racial immunity. दुसरं एक एक्झाम्पल बघूया, शीप. आता शीप म्हणजे एक स्पेसिस झाली, पण जॉग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड आहे. अल्जेरिया मधली शीप म्हणजे अल्जेरियन शीप इज मोर रेजिस्टंट टू अँथ्रॅक्स ॲज कम्पेअर्ड टू युरोपियन शीप. अल्जेरियन शीप इज मोर रेजिस्टंट टू अँथ्रॅक्स. अँथ्रॅक्स इज अ डिसीज कॉज बाय बॅसिलस अँथ्रासिस. आणि या अँथ्रॅक्स डिसीजला अल्जेरियन शिप ही मोर रेजिस्टन्स असते, त्यांच्यामध्ये प्रोटेक्शन जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू द युरोपियन शिप. म्हणजे जे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमुळे जे व्हरायटी ऑफ रेजिस्टन्स बघायला मिळतं, अल्जेरियामध्ये वेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स आणि युरोपमध्ये वेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स, पण एकाच स्पेसिसमध्ये, शिपमध्येच एकच स्पेसिस आहे, पण त्याचे जे मेंबर्स आहेत विच आर डिस्ट्रीब्युटेड जॉग्राफिकली, ज्याला आपण रेशियल डिफरन्सेस म्हणतो. सो दिस रेशियल डिफरन्सेस इन रेजिस्टन्स टू पर्टिक्युलर इन्फेक्शन, एकाच प्रकारच्या इन्फेक्शनला दोन प्रकारचे रिस्पॉन्सेस मिळतात, एक सेन्सिटिव्ह तर दुसरा रेजिस्टंट. दिस टाइप ऑफ इम्युनिटी इज कॉल्ड ॲज रेशियल इम्युनिटी. ओके, देन थर्ड टाइप ऑफ, तर रेशियल इम्युनिटी कशामुळे असते, तर रेशियल इम्युनिटी इट इज बिकॉज ऑफ जेनेटिक ओरिजिन. सो अल्जेरियन शिपमध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट डिफरंट असू शकतो ॲज कम्पेअर्ड टू द युरोपियन शिप. व्हाईट्समध्ये आणि ब्लॅक किंवा निग्रोजमध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळू शकतात, आणि त्यामुळे काय असतं की रेशियल इम्युनिटी असते. सो हे लक्षात ठेवा की आपण यापूर्वी जे स्टडी केले की इनेट इम्युनिटी कशामुळे असते, तर फिजिकल अँड बायोलॉजिकल डिफरन्सेस इन द टिश्यूज, स्पेसिस इम्युनिटी. आणि रेशियल इम्युनिटी कशामुळे असते, इट इज बिकॉज ऑफ जेनेटिक व्हेरिएशन्स. क्लिअर? नाउ थर्ड टाइप ऑफ इम्युनिटी अँड दॅट इज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. आता इथं एकच स्पेसिस आहे, एक्झाम्पल ह्युमन बिंग, आणि त्याची रेस सुद्धा एकच आहे, म्हणजे रेशियल डिफरन्सेस नाही, एकच रेस. म्हणजे एक्झाम्पल युरोपियन ह्युमन बिंग, एक स्पेसिस आणि एकच रेस, पण त्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स डिफर्स फ्रॉम अदर इंडिव्हिज्युअल्स. सगळ्यांना समजते. आपण जे मागाशी बघितलं होतं एक्झाम्पल, आता व्हाईट म्हणतो मी, युरोपियन पीपल जे व्हाईट म्हणतो आपण, ह्युमन बिंग ही त्याची स्पेसिस झाली, आणि ते सगळेचे सगळे एकाच ठिकाणी प्रेझेंट आहेत, म्हणजे एकाच रेशियल लोकेशनवर आहेत ते युरोपियन कंट्रीजमध्ये, पण त्यांच्यामध्ये प्रत्येक जण हा दुसऱ्यापेक्षा कसा असतो, इम्युनॉलॉजिकली व्हेरिएबल असतो. म्हणजे एकटा सेन्सिटिव्ह दुसरा रेजिस्टंट असतो, त्याला काय म्हणतो आपण, इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. म्हणजे सिम्पली व्हेरिएशन इन द रेजिस्टन्स टू अ पर्टिक्युलर पॅथोजन फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल, दॅट कॅन बी कॉल्ड ॲज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. So different individual in a race shows a different resistance to microbial infection. एकाच रेसमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या प्रकारचा रेजिस्टन्स दाखवतो इन्फेक्शनला, त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. एक्झाम्पल, आयडेंटिकल ट्विन्स, जे ह्युमन बिंग ट्विन्स असतात, जुळे आपण म्हणतो त्यांना, आयडेंटिकल ट्विन्स विच आर फॉर्म फ्रॉम होमोझायगोट, एकाच प्रकारच्या झायगोटमधून जे फॉर्म झालेले असतात दोन बेबीज, ज्यांना आपण आयडेंटिकल ट्विन्स म्हणतो. सो आयडेंटिकल ट्विन्स विच आर 99% ऑलमोस्ट सिमिलर जेनेटिकली, यांच्यामध्ये दे शो सिमिलर डिग्री ऑफ रेजिस्टन्स टू लेप्रेसी अँड ट्युबरक्युलोसिस. लेप्रेसी हा एक डिसीज आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाचा बॅक्टेरिया कॉज करतो हा लेप्रेसी, आणि ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा बॅक्टेरिया कॉज करतो. सो दोन्ही मायकोबॅक्टेरियम डिसीजेस आहेत,
आयडेंटिकल ट्विन्स शो सिमिलर रेजिस्टन्स, वाईल हेट्रोझायगस ट्विन्स म्हणजे जे वेगवेगळ्या एम्ब्रियोपासून फॉर्म झालेले आहेत, झायगोटपासून फॉर्म झालेले आहेत, जे टोटली डिफरंट असतात एकमेकांपासून, दे शोज डिफरन्सेस इन रेजिस्टन्स. म्हणजे दोन्हीपैकी एक हा सेन्सिटिव्ह असू शकतो, दुसरा कसा असू शकतो, रेजिस्टन्स. पण आयडेंटिकल ट्विनमध्ये दोघं कसे आहेत, सिमिलर आहेत. ओके. किंवा असं आपण म्हणूया की सिम्पल एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की सपोज पर्टिक्युलर सिटी आहे, त्या सिटीमधले समजा काही इंडिव्हिज्युअल्स एका म्हणजे एक्झाम्पल साल्मोनेला टायफीला रेजिस्टंट आहेत, काही इंडिव्हिज्युअल सेन्सिटिव्ह आहेत. जे सेन्सिटिव्ह आहेत ते काही त्यात सुद्धा काही जास्त सेन्सिटिव्ह आहेत, काही कमी सेन्सिटिव्ह आहेत. जे रेजिस्टंट आहेत त्यात काही एकदम रेजिस्टंट आहेत, काही एकदम कमी रेजिस्टंट आहेत. म्हणजे व्हेरिएशन शोन ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. एकाच रेसमध्ये एकाच स्पेसीचे मेंबर्स डिफरंट टाईपचं रेजिस्टन्स दाखवतात, दॅट इज कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. म्हणजे याचा अर्थ आपण प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाची इम्युनिटी ही दुसऱ्यापेक्षा कशी असू शकते, डिफरंट असू शकते. दॅट इज कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. आता इथं इंडिव्हिज्युअल इम्युनिटी आली म्हणून तुम्हाला एक कन्सेप्ट मी सांगतो, आता सहज आता मला आठवलं म्हणून सांगतो. आपण एक कन्सेप्ट यूज करतो बघा, हर्ड इम्युनिटी. म्हणजे आपण हा मोस्टली कोविड-19च्या काळात ऐकलेला असं हर्ड इम्युनिटी. आता हर्ड इम्युनिटी म्हणजे काय असतं, इट इज अ पॉप्युलेशन इम्युनिटी किंवा कम्युनिटी इम्युनिटी म्हणतो आपण याला. पॉप्युलेशन इम्युनिटी म्हणजे काय, एक्झाम्पल एक पर्टिक्युलर प्लेस आहे, एक्झाम्पल कोल्हापूर आहे. तर कोल्हापुरातले सगळेचे सगळे मेंबर एका पर्टिक्युलर डिसीजला कसे आहेत किंवा पॅथोजनला रेजिस्टंट आहेत. कोल्हापुरातले सगळेच किंवा ऑलमोस्ट 90% पीपल दे शोज रेजिस्टंट टू पर्टिक्युलर पॅथोजन. तर असे एकाच वेळी सगळे कम्युनिटीमधले मेंबर्स जेव्हा रेजिस्टन्स दाखवायला लागतात त्याला आपण काय म्हणतो, हर्ड इम्युनिटी, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, कम्युनिटी इम्युनिटी म्हणतो. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असतं, इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, तर कोल्हापुरातला प्रत्येक इंडिव्हिज्युअल दुसऱ्या इंडिव्हिज्युअलपेक्षा वेगळ्या प्रकारचं रेजिस्टन्स किंवा इम्युनिटी दाखवतो. दॅट इज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. ओके. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजते व्हॉट आय मीन टू से. So these are the three types of immunity, or these are the three types of innate immunity. That is, first species immunity, second racial immunity, third individual immunity. So after studying the first type, innate immunity, now we are moving towards the next point, and that is the factors affecting innate immunity. What are the different factors which affects the immunity, especially innate immunity? सो आपल्या बॉडीमध्ये जी बाय बर्थ किंवा इनबॉर्न इम्युनिटी प्रेझेंट आहे त्याच्यावर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर असे एकूण 4 फॅक्टर्स आहेत इथं दाखवल्या डायग्राममध्ये. एज, हार्मोन्स, न्यूट्रिशन, आणि चौथा जो फॅक्टर आहे दॅट इज टेम्परेचर. सो 4 फॅक्टर्स आहेत देअर: एज, हार्मोन्स, न्यूट्रिशन अँड टेम्परेचर. सो लेट्स डिस्कस हाऊ दीज फॅक्टर्स अफेक्ट द इनेट इम्युनिटी. फर्स्ट, एज. आता एजमध्ये बघा, एजमध्ये व्हेरी यंग अँड व्हेरी ओल्ड पीपल आर मोर ससेप्टेबल टू इन्फेक्शियस डिसीज. ऑब्विसली एकदम जे लहान मुलं असतात किंवा एकदम जे एज ओल्ड पर्सन असतात दे आर सेन्सिटिव्ह टू व्हरायटी ऑफ इन्फेक्शन्स. जे यंग आहेत, ॲडल्ट आहेत, त्यांच्यामध्ये इम्युनिटी प्रॉपर असते किंवा स्ट्रॉंग असते. पण जे व्हेरी यंग आहेत म्हणजे आपण ज्यांना लहान मुलं म्हणतो, बिलो 10, बिलो 15 अँड अबाव 50, जे व्हेरी ओल्ड आहेत किंवा अबाव 60. सो व्हेरी यंग अँड व्हेरी ओल्ड दे आर सेन्सिटिव्ह टू व्हरायटी ऑफ इन्फेक्शियस कंडिशन्स. आता हे असं काय होतं की व्हेरी यंग आणि व्हेरी ओल्डमध्ये आपल्याला अशा प्रकारचं सेन्सिटिव्हिटी बघायला मिळते. त्याचं रिझन क्वाईट क्लिअर आहे. इन केस ऑफ व्हेरी यंग यांच्यामध्ये इम्युनिटी ही पुअरली डेव्हलप्ड असते, अजून इम्युनिटी प्रॉपर डेव्हलप झालेली नसते. व्हेरी यंग म्हणजे लहान मुलांच्या मध्ये इम्युनिटी अजून प्रॉपरली डेव्हलप झालेली नसते. आणि जे व्हेरी ओल्ड आहेत यांच्यामध्ये जी इम्युनिटी असते म्हणजे व्हेरी ओल्ड पीपलमध्ये इम्युनिटी ही ग्रॅज्युअली काय झाली, डिक्रीज झालेली असते. इम्युनिटी रिस्पॉन्स डिक्रीज झालेला असतो. ओके. म्हणजे आपण एक ग्राफिकली बघायला झालं तर इम्युनिटी आपण अशा पद्धतीने काढू शकतो. बघा, समजा ग्राफ आहे आणि इथं आपण एज करूया. ओके, एज, आणि इथं काय येणार आहे, इम्युनिटी. ओके. सो आपण बघूया, पहिला 3 स्टेजमध्ये आपण डिवाइड करूया. फर्स्ट स्टेज आहे म्हणजेच कुठला, तर व्हेरी यंग म्हणजे कोण, चिल्ड्रन, चाइल्ड कंडिशन. सो लेट मी करेक्ट दिस. ओके. ओके, आता 3 फेजमध्ये डिवाइड करतो मी. इथं इम्युनिटी, इथं काय आपण घेतलं, कन्सिडर केलं एज. ओके. इथं काय आहे, तर चाइल्ड कंडिशन. इथं काय आहे, तर ॲडल्ट म्हणजे 20 to 50 ॲडल्ट.
आणि इथं आहे ते अबाव 60 म्हणजे ओल्ड. आता जर आपण यांच्यामध्ये इम्युनिटी बघितली तर बघा सगळ्यांना आता या ग्राफवर, हा कुठला स्टँडर्ड ग्राफ नाही, आपण स्वतःसाठी तयार केलेला ग्राफ आहे. तर इथं इम्युनिटी अशा प्रकारे बघायला मिळते. चिल्ड्रनमध्ये इम्युनिटी एकदम कमी आहे, इथं इम्युनिटी एकदम जास्त असणार आहे, इथून एकदम इम्युनिटी काय ना कमी होणार. बघा ग्राफ तर काय दिसतं आपल्याला ग्राफमध्ये, तर ग्राफमध्ये असं दिसतं आपल्याला की हे बघा इथं फर्स्ट चिल्ड्रनमध्ये इम्युनिटी कमी आहे, अजून पुअरली डेव्हलप्ड आहे, अजून स्टार्ट झालेलं नाही किंवा इम्युनिटी डेव्हलप आता सुरू झालेली आहे. नंतर ॲडल्टमध्ये ही इम्युनिटी वाढली आणि नंतर ती इम्युनिटी कमी व्हायला लागते अँड दॅट इज अगेन डिक्रीज, ग्रॅज्युअल डिक्रीज. जसं इथं ग्रॅज्युअली इन्क्रीज झाला ॲडल्टमध्ये, तसं ग्रॅज्युअल डिक्रीज सुद्धा होतो कोणामध्ये, ओल्ड पीपलमध्ये. म्हणजे ओल्डमध्ये इम्युनिटी डेव्हलप झालेली असते पण डिक्रीज झालेली असते, आणि चिल्ड्रनमध्ये किंवा व्हेरी यंगमध्ये इम्युनिटी अजून डेव्हलपच झालेली नसते. आणि म्हणून या स्टेजला इस्पेशली ॲट दीज 2 स्टेजेस, म्हणजे या स्टेजला आणि या स्टेजला इम्युनिटी कशी असणार आहे, व्हेरी व्हेरी पुअर. ओके. आणि ही जी स्टेज आहे मधली जी स्टेज, जी ॲडल्ट स्टेज म्हणतो आपण, इथं इम्युनिटी कशी असणार आहे, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. ओके. सो एज इज द फॅक्टर विच अफेक्ट्स द इनेट इम्युनिटी. सगळ्यांना समजलं असेल की काय अफेक्ट करते, कारण एक तर इम्युनिटी डेव्हलप झालेली नसते व्हेरी यंग पॉप्युलेशनमध्ये, आणि व्हेरी ओल्डमध्ये डेव्हलप होऊन ती डिक्रीज झालेली असते. ॲडल्टमध्ये इम्युनिटी हाय असते. सो एज इज द फॅक्टर विच अफेक्ट्स द इनेट इम्युनिटी. Now another factor which affects the innate immunity is hormonal influence and sex. आता हार्मोनल इन्फ्लुएन्स आपल्याला माहिती आहे की एक्झाम्पल आता मी सांगतो तुम्हाला की डायबिटीस. सो वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ह्युमन बिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस बघायला मिळतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे डिसीज बघायला मिळतात. लाईक इन्सुलिनचं प्रोडक्शन जर कमी झालं तर डायबिटीस मिलिटस बघायला मिळतो. डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम, याच्यामध्ये आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी बघायला मिळते, ॲड्रेनल डिस्फंक्शन. हे तिन्ही डिसऑर्डर कशामुळे असतात, तर हार्मोनल चेंजेसमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे बघायला मिळतात. डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम किंवा ॲड्रेनल डिस्फंक्शन. आणि या तिन्ही कंडिशनमध्ये जेव्हा इथं हार्मोनल म्हणजे हार्मोन सिंथेसिस कमी होतं किंवा एक्स्ट्रा होतं, आणि अशा कंडिशनमध्ये जे डिसीज होतात, अशा वेळी पेशंट बिकम सेन्सिटिव्ह टू व्हरायटी ऑफ इन्फेक्शन्स. एक्झाम्पल, डायबेटिक पर्सन, ज्या पर्सनला डायबिटीस आहे, नाऊ दिस डायबेटिक पर्सन बिकम्स सेन्सिटिव्ह टू द इन्फेक्शन्स बाय स्टॅफिलोकोकस अँड स्ट्रेप्टोकोकस. डायबेटिक पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकसचे इन्फेक्शन हे मोर कॉमनली बघायला मिळतं. कारण काय तर इथं हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे इन्फेक्शन पॅथोजन इमिजिएटली डेव्हलप होतो. दे आर ऑल्सो सेन्सिटिव्ह टू कॅन्डिडियासिस. कॅन्डिडियासिस म्हणजे कॅन्डिडा अल्बिकन्स नावाचा एक फंगस ईस्ट आहे की जो स्किन इन्फेक्शन किंवा सुपरफिशियल इन्फेक्शन कॉज करतो. ओके. डर्मोलायटिक इन्फेक्शन दॅट इज कॅन्डिडियासिस. आणि ॲस्परजिलोसिस हा एक फंगल डिसीज आहे. सो द पर्सन हू इज हॅव्हिंग डायबिटीज दे शोज सेन्सिटिव्हिटी टुवर्ड स्टॅफिलोकोकस अँड स्ट्रेप्टोकोकस ॲज वेल ॲज सेन्सिटिव्हिटी टू कॅन्डिडियासिस अँड ॲस्परजिलोसिस. सो ज्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा ज्यांच्यामध्ये हार्मोन सिक्रेशन एकदम कमी होतं किंवा एकदम जास्त होतं, अशा पर्सनमध्ये, हार्मोनल इम्बॅलन्स असलेल्या पर्सनमध्ये काय असतं आपल्याला, तर इम्युनिटी ही थोडी कमी बघायला मिळते, कारण अशांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. आणि अजून एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असं आहे की जनरली द डेथ रेट इज मोर इन मेल दॅन फिमेल. म्हणजे बिकॉज ऑफ डिसीज, इन्फेक्शन किंवा डिसीजमुळं जी डेथ रेट आहे इट इज मोर इन मेल दॅन फिमेल. आता हे कसं काय, तर हे सुद्धा, याला सुद्धा काही सायंटिफिक रिझन्स आहेत. 2 प्रकारचे हार्मोन्स असतात बघा. टेस्टेस्टिरॉन हार्मोन हा मेलमध्ये असतो, टेस्टेस्टिरॉन, आणि दुसरा जो हार्मोन असतो तो इस्ट्रोजन हा फिमेलमध्ये असतो. ओके. सो 2 प्रकारचे हार्मोन्स आहेत, टेस्टेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन. टेस्टेस्टिरॉनला आपण काय म्हणतो, दिस टेस्टेस्टिरॉन इज नॉर्मली कॉल्ड ॲज इम्युनोसप्रेसर. म्हणजे हा इम्युनिटी काय करतो, जर एक्सेस टेस्टेस्टिरॉन सिंथेसिस झाला तर हा असा ऑब्झर्वेशन आहे की इट डिक्रीजेस द इम्युनिटी. सो इट इज अ इम्युनोसप्रेसर टेस्टेस्टिरॉन. आणि इस्ट्रोजन आहे हा इम्युनो इन्हान्सर आहे. इस्ट्रोजन इज सपोज टू बी इम्युनो इन्हान्सर, मीन्स इट इन्क्रीजेस इम्युनिटी. सो असं ऑब्झर्वेशन आहे. आणि ही दोन्ही सेक्स हार्मोन्स आहेत.
टेस्टेस्टेरॉन काय करतो, तर इम्युनिटी डिक्रीज करतो काही प्रमाणात जर तो एक्स्ट्रा सिंथेसाइज झाला, आणि इस्ट्रोजन जर एक्स्ट्रा सिंथेसाइज झाला तर तो काय करतो, इम्युनिटी इन्क्रीज करू शकतो. आणि दिस कुड बी द रिझन व्हाय देर इज हायर डेथ रेट इन मेल दॅन फिमेल. आता मी असं म्हणत नाही की हेच रिझन आहे, बट दिस इज वन ऑफ द रिझन. त्यामुळे हार्मोनल इन्फ्लुएन्स असेल किंवा सेक्स असेल, दिस इज अन फॅक्टर विच कॅन अफेक्ट द इम्युनिटी. देन न्यूट्रिशनल फॅक्टर्स. सम न्यूट्रिशनल फॅक्टर्स म्हणजे एक्झाम्पल माल न्यूट्रिशन किंवा पोअर न्यूट्रिशन. प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर प्रॉपर ग्रोथ होत नाही, आणि ग्रोथ नाही झाली तर इम्युन सेल्स सुद्धा ॲक्टिवेट होत नाहीत, आणि मग अशा वेळी किंवा इम्युनिटी ॲक्टिव्ह होत नाही, आणि मग अशा वेळी काय होतं की पेशंट बिकम सेन्सिटिव्ह टू इन्फेक्शन्स. सो ओव्हरऑल माल न्यूट्रिशन किंवा पोअर न्यूट्रिशन म्हणजे याचा अर्थ की न्यूट्रिशन जर कमी झालं, इनॲडिक्वेट डाएट असेल, दॅट कुड बी रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग सेन्सिटिव्हिटी टू द इन्फेक्शन. सो इथं आपण वाईस वर्सा असं रिलेशनशिप काढू शकतो बघा. न्यूट्रिशन डिक्रीज झालं, सेन्सिटिव्हिटी टू इन्फेक्शन काय होतं, इन्क्रीज होते. क्लिअर? गुड. फोर्थ फॅक्टर दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचर कॅन ऑल्सो बी द फॅक्टर विच कॅन अफेक्ट द इम्युनिटी. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी काय आहे. ट्युबरकल बॅसिलाई म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हा बॅसिला, याला ट्युबरकल बॅसिलाई म्हणतो आपण. नाव इट इज पॅथोजेनिक टू वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स, ज्यांचं टेम्परेचर क्वाईट थोडंसं जास्त असतं. असे वॉर्म ब्लडेड जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये हा पॅथोजेनिक असतो, हायली पॅथोजेनिक असतो. सो ट्युबरकल बॅसिला आर पॅथोजेनिक टू वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स बट नॉट टू कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. सो ज्यांचं बॉडी टेम्परेचर हाय आहे त्यांच्यामध्ये हा काय करतो, पॅथोजेनिक असतो. पण ज्याचं बॉडी टेम्परेचर कमी आहे त्यांच्यामध्ये हा थोडा कसा असतो, लेस पॅथोजेनिक असतो. सो टेम्परेचर इज अ फॅक्टर. सिमिलरली हेन इज सेन्सिटिव्ह टू अँथ्रॅक्स. पण कधी बघा, नॉर्मली हेन बॉडी टेम्परेचर इज 40 डिग्री सेल्सिअस. द बॉडी टेम्परेचर ऑफ हेन इज अप्रॉक्सिमेटली 40 डिग्री सेल्सिअस. आणि जेव्हा 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं त्यावेळी त्यांच्यामध्ये अँथ्रॅक्स डिसीज नसतो. ओके. मग अँथ्रॅक्स डिसीज कधी बघायला मिळतो, जेव्हा त्यांचं बॉडी टेम्परेचर डिक्रीज होतं बिलो 40 डिग्री सेल्सिअस. दॅट टाइम हेन बिकम सेन्सिटिव्ह टू अँथ्रॅक्स, बॅसिलस अँथ्रासिस. सो टेम्परेचर इन्क्रीज झालं, नो अँथ्रासिस और नो अँथ्रॅक्स. टेम्परेचर डिक्रीज झालं, अँथ्रॅक्स. सो दिस मीन्स दॅट the temperature has the effect on the immunity of any individual. मग तो इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग असेल किंवा इंडिव्हिज्युअल तो ॲनिमल असू शकतो. ओके. सो these are several factors which affect the immunity. So all my dear students, all my dear friends, in this lecture we have studied the immunity, types of innate immunity and the factors affecting innate immunity. In the next lecture we will be discussing second type, that is acquired immunity and its types. Thank you.